मला अशी दीट लागते त्या पोट्टीची का सांगू. आई मला दीट मला गेल्याची कुत्र्या माजऱ्याची. मला म्हटलं आई कुत्र्या माजऱ्याची राहू दे, पहिले त्या पोट्टीचं नाव घे. त्या पोट्टीचं नाव घेतलं तेव्हा कुठं मला चांगलं वाटलं. मी तिला म्हटलं मला बॉयफ्रेंड आहे बा, हे आपल्या दोघीतच राहिलं पाहिजे म्हटलं, सांगू नको म्हटलं कोणाला. तर म्हणे पागल आहे का तू, मला सवय आहे का म्हणे इकडच तिकडे करायची. आणि दुसऱ्या दिवशी पाहिजे तर साऱ्या गावभर करून टाकलं होतं ना. म्हणजे आपलं ठेवाचं झाकून दुसऱ्याचं सांगायचं ढीक भरून. तिच्या बॉयफ्रेंडला जर मला सांगितलं का ते पोट्टी त्याच्यासोबत खोटी बोलून कुठं कुठं कोणकोणत्या पोट्ट्यासोबत कशी कशी फिरायला जाते, तर आता ब्रेकअप होते त्याचं. पण जाऊ दे, मला का करावं लागते. तिनं माया बॉयफ्रेंडचं साऱ्या गावभर सांगितलं. मी न सांगितलं का तिचं कोणाला. म्हणून माहिती का पोऱ्याची फ्रेंडशिप परवडली, पण पोरीची साप राहते साप, 2 तोंड्या साप. पहिलेच माया एकुलता एक बॉयफ्रेंड आहे, तर मी माझ्या भावना व्यक्त करायला जाऊ तर तिनं साऱ्या जिथं नाही इथं वकून ठेवून दिलं. तिच्या घरी सांगू का तिचे किती बॉयफ्रेंड झाले म्हणून. आणि जर तिच्यानं जर माया घरी माहीत झालं, म्हणजे तिच्यानं जर माया घरी माहीत झालं तर अशी डसीन ना तिले, नाही 5 फण्याचा नाक बनवून डसली तर तू पाहिजे फक्त. तुला एवढं सांगून राहिली पण तुझ्या बी काही खरं नाही. म्हणजे ह्या जगात पहिली गोष्ट म्हणजे कोणाला काही सांगणंच नाही बरोबर.